श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 28 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आहे रक्षाबंधन. दरवर्षी श्रावण महिन्यातली नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरी केला जातं. यंदा या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला सकाळी 9:11 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्ट सकाळी 9:47 होणार आहे. आता ही नारळी पौर्णिमा जरी 27 ऑगस्टला असली तरी उदय तिथी अनुसार रक्षाबंधन हे आपल्याला 28 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी साजरी करायचे आहे. रक्षाबंधन म्हणजे नक्की काय? तर रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांध. एकत्रितपणे हे नाव विशेष बहीण आणि भावांमधला काळजी आणि जबाबदारीचा नाता व्यक्त करते. हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र आणि अतूट नात्याचा प्रतीक आहे. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिला संरक्षण करण्याचे वचन देतं. आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधनावर भद्रीची छाया असणार आहे. भद्रकाळ ही हिंदू पंचांगातला एक असा काळ आहे ज्याला ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ मानलं जातं. या वेळेत कोणतेही शुभ किंवा नवीन कार्य केलं जात नाही आणि असे मानलं जातं की जेव्हा भद्री पृथ्वीवरती निवास करते तेव्हा तिचा प्रभाव नकारात्मकता असतं आणि म्हणूनच या काळामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही. तर आपल्याला या रक्षाबंधनाच्या दिवशी 1 तासाच्या भद्री काळात भावाला चुकूनही राखी बांधायच्या नाही. तसेच या दिवशी राखी बांधण्यासाठी कोणती शुभ मुहूर्त असणार आहे, भद्री काळ कोणती असणार आहे, तसेच राखी खरेदी करताना कोणती गोष्टीची काळजी घ्यावी. कारण बघा, आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने काहीतरी वेगळंच राखी घेऊन येत असतो, पण या राखी जर आपण हातात बांधला तरी त्याचा वाईट परिणाम हे आपल्याला आपल्या भावाला देखील भोगावे लागू शकतात. म्हणजेच हा राखी बांधण्याचा पुण्य मिळण्याऐवजी त्याची तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात. तसेच या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधण्याच्या त्यासोबतच एक अशी वस्तू आहे ती अवश्य घ्यायची आहे. या वस्तूने भावाला दीर्घ आयुष्य प्राप्ती होतं. तर याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईक देखील घ्या. तर हा रक्षाबंधन हा अत्यंत महत्त्वाची सण आहे. हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो, जे त्यांच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या प्रतीक मानला जातं. आपण दरवर्षी श्रावण महिन्यात जी नारळी पौर्णिमा येतं तर त्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरी केला जातं. आता या दिवशी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये अगोदरच सांगितले की या नारळी पौर्णिमेचा प्रारंभ 27 ऑगस्टला 9:11 होणार आहे आणि समाप्ती 28 ऑगस्टला 9:47 सुरू होणार आहे. आणि यामुळे या दिवशी रक्षाबंधनामध्ये राखी बांधण्याचा सगळ्यात शुभ मुहूर्त ते आहे, तर ते सकाळी म्हणजे 28 ऑगस्टला सकाळीच 5:57 पासून ते 9:48 असणार आहे. साधारणपणे बघायला गेलं तर 4 तास हा शुभ मुहूर्त असणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला शक्य झालं तर याच शुभ मुहूर्तावरती तुम्हाला भावाला राखी बांधण्याच्या आहे. कारण शुभ मुहूर्तावरती
आपण जे काही कार्य करत असतं त्यामध्ये यश मिळतं आणि ते खूप जास्ती शुभ मानलं जातं. म्हणूनच शुभ मुहूर्तावरती राखी बांधता आला तर अवश्य तुम्ही हे करू शकता. आता या दिवशी भद्री काळ कोणती असणार आहे, तर यंदा रक्षाबंधनवर भद्रीच्या सवाट नसणार आहे, कारण पौर्णिमा तिथी आहे, तर ती 27 ऑगस्टला सकाळी 9:11 सुरू होणार आहे आणि म्हणजे 27 ऑगस्टलाच भद्री असणार आहे आणि जे भद्रकाळ 27 ऑगस्टला रात्री संपणार आहे. यामुळे 28 ऑगस्टला रक्षाबंधनावरती कोणतेही ही भद्रीच्या सावट नसणार आहे. आता या दिवशी जरी भद्रीचे सावट नसलं तरीही बघा या दिवशी राहू काळ मात्र अवश्य असणार आहे. जसं भद्री काळ अशुभ मानला जातं तसेच राहू काळ हा देखील अशुभ काळ मानला जातं. 28 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी जे राहू काळ असणार आहे तर ते सकाळी 10:46 पासून ते 12:22 असणार आहे. तर ह्या धार्मिक मान्यतेनुसार या राहू काळात कोणतेही रक्षाबंधन साजरी करू नये किंवा कोणतेही शुभ कार्य करू नये असा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये राहू काळ हा छायाग्रह व पापग्रह मानला गेल्यामुळे या काळात नकारात्मकता, ऊर्जा व विनाकारण अडचणी वाढतात आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन साजरी करायचे नाही. आणि खरं तर या राहू काळामध्ये दरच्या प्रवास सुद्धा करू नये, ते सुद्धा अशुभ मानलं जातं. आणि जर तुम्हाला सकाळी शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन नाही साजरी करता आले तर तुम्हाला राहू काळ सोडून दिवसभरामध्ये कधीही रक्षाबंधन साजरी करू शकता. आता ह्या पुढच्या गोष्टी म्हणजे आपल्याला रक्षाबंधनाला अशी काही राखी आहेत ज्या चुकूनही खरेदी करायची नाही. जर आपण या प्रकारच्या राखी खरेदी केल्या तर याच्या वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. आणि जेव्हा अशी राखी आपण आपल्या भावाच्या हातात बांधतो तेव्हा त्या राखीच्या काहीतरी नकारात्मकता परिणाम हा आपल्या भावावर सुद्धा होत असतं. तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही रंगीच्या राखी ही खरेदी करायची नाही, कारण काळा रंग अशुभ आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातं. यामुळे अवश्य या दिवशी काळा रंगाच्या राखी तुम्हाला टाळायच्या आहे. या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची, लाल रंगाची, गुलाबी रंगाची राखी खरेदी करू शकता. तसेच तुटलेली किंवा खराब झालेली राखी भावाला हातात बांधू नये, अशुभ मानला जातं. बरेच वेळा आपण राखी खरेदी करतो आणि त्यातला एखादी धागा तुटतो किंवा त्यावर जे काही शुभचिन्ह असतं ते कधी कधी मोडून जातं चुकून, तरी अशा वेळी आपण तीच राखी बांधतो असतो. पण अशा अजिबात करू नका, कारण ते अशुभ मानलं गेलं आहे. तसेच बरेच वेळी आपण राखी खरेदी करताना राखीवरती जे देवांचे चित्र असतात किंवा काही शुभचिन्ह असतात तर त्या राखी खरेदी करत असतो. पण बघा अनेक वेळी जेव्हा आपण ही राखी आपल्या भावाच्या हातावरती बांधतो काही काळानंतर ती राखी तुटून जातं आणि खाली जमिनीवरती काही दिवसानंतर पडत असतो आणि अशा वेळी ती राखी आपल्या पायाखाली किंवा इतर लोकांच्या पायाखाली तुडल्या जातं. यामुळे भागाची कारण बघू शकतो आणि म्हणूनच देवांच्या चित्राऐवजी तुम्ही रेशमी धागा, सुती किंवा कलवा असलेली साधी राखी बांधणे शुभ मानला गेला आहे. तसेच या दिवशी चुकूनही प्लॅस्टिकची राखी खरेदी करू नका. प्लॅस्टिक अशुभ मानलं जातं आणि यामुळे जीवनात दुर्भाग्य येऊ शकतो अशा मानलं जातं की म्हणून या दिवशी प्लॅस्टिकच्या राखी सुद्धा खरेदी करणं अवश्य टाळावे. आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही भावाला राखी बांधणार आहे तेव्हा त्या राखी
बांधण्याच्या सोबतच अशी एक वस्तू घ्यायची आहे. यामुळे भावाला दीर्घ आयुष्य प्राप्ती होतं. या वस्तूमुळे भावापासून सर्व नकारात्मकता, ऊर्जा, अडचणी, संकट हे दूर राहतात. तर आपल्याला काय करायचे आहे, जेव्हा आपण राखी बांधण्यासाठी ते ताट तयार करणार आहे तेव्हा त्या ताटामध्ये कुंकुवाचा गंध तयार करायची आहे. यासोबतच अक्षदा घ्यायची आहे आणि ज्या अक्षदा आपण आपल्या भावाच्या कपाळीवरती लावणार आहे तर ते अखंड असायलाच हवे. म्हणूनच चांगली अखंड तांदूळ घ्या. तुटलेली अक्षदा या कधीही भावाच्या मस्तकी लावू नका, ते अशुभ मानलं जातं. आणि यासोबतच मला एखादी गोडावा पदार्थ घ्यायची आहे. अगदी तुम्ही साखर घेतली तरीही चालतं, नसेल तर तुमच्याकडे बर्फी, पेढे की तर तुम्ही साखर सुद्धा घेऊ शकता. आणि यासोबतच आपल्याला एक नारळ घ्यायची आहे. यामध्ये पाणी असेल असे नारळ घ्यायची आहे आणि त्या नारळावरती वरती केल्याचे जे धागे असतं ना ते रक्षासूत्र, तर ते 3 वेळे गुंडाळून घ्या. नारळावरती बांधण्याच्या आहे आणि या भावाला राखी बांधल्यानंतर ना हा नारळ जे आहे तर ते आपल्याला भावावरून 3 वेळी ओवाळून आपल्या भावाला घ्यायचे आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही अशा नारळ तुमच्या भावावरून ओवाळून तुमच्या भावाला जे देतात तेव्हा तुमच्या भावाच्या भरभरून प्रगती होतं. कारण नारळ हे शुद्धता आणि पूर्वत आणि समृद्धीच्या प्रतीक मानला गेला आहे. कलवा हे रक्षा संरक्षणाच्या प्रतीक मानला जातं. जेव्हा आपण हा कलवा नारळावरती गुंडाळतो तेव्हा नकारात्मकता, ऊर्जा दूर राहतो. भावाच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येत असतं. आणि म्हणूनच हा एक वस्तू सुद्धा तुम्हाला अवश्य घ्यायची आहे. तर ही अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असेच पुढली एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.